आणि यानंतर पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। जागा वाटपापूर्वी उमेदवारी जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी श्रीगोंद्यात जाहीर केली होती उमेदवारी। मुंबई हायकोर्टानं सरकारला चपराक लगावली, लोकशाही लोकशक्तीला घाबरणारं हे डरपोक सरकार, संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। वडीगोद्रीतील मराठा ओबीसींमधील वादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप। कुणी घोषणा दिल्या तर शांत बसणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांचा इशारा। तर बॅरिकेटिंग लावल्यावर जरांगेंचा मंत्री देसाईंना फोन, हाकेंचा आरोप। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे जिल्हा बंदची हाक, सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्याचं नागरिकांना आवाहन। शंभूराज देसाईंसोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं, आझाद मैदान पोलीस चौकीत मंत्री शंभूराज देसाईंची मराठा आंदोलकांशी चर्चा। पुण्याहून आलेल्या 5 आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, सोमवारची माजी न्यायमूर्तींसोबतची बैठकही आज घेता येईल का, याबाबत चर्चा करणार शंभूराज देसाईंची माहिती। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस, जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना जिल्हा बंदची हाक। परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून आज बंदची हाक, जरांगेंच्या उपोषणाला समर्थन म्हणून बंदचा निर्णय, व्यापाऱ्यांना बंद ठेवून सहकार्य करण्याचं आवाहन। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात मराठा बांधवांचं शोले स्टाईल आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून 4 मराठा आंदोलकांचं आंदोलन, जरांगेंच्या मागण्या मान्य व्हाव्या, मराठा आंदोलकांची मागणी। समाजाला भावनिक करणं चुकीचं, जरांगेंनी दिशाभूल करू नये, जरांगेंनी नौटंकी बंद केली पाहिजे, ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका। राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, सामंजस्यानं प्रश्न सोडवायचे असतात, मराठा ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सुनावणी, मात्र 313 क्रमांकावर सुनावणी असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी, अभिषेक मनु सिंघवीकडून प्रकरण मेन्शन। 2 धर्मांमध्ये आग लावणाऱ्या नितेश राणेंचा सरकारनं बंदोबस्त करावा, नितेश राणेंच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी। आमच्याकडून इच्छुक उमेदवारांचा जिल्हानिहाय अभ्यास सुरू, जागावाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवणार, शरद पवारांची माहिती। महाविकास आघाडीचं जागावाटप 10 दिवसात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न, राज्यातील जनता परिवर्तन करण्यासाठी इच्छुक, शरद पवारांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडेंवर नाशकात गुन्हा दाखल, तोत्यागिरी केल्याच्या आरोपात सरकारवाडा पोलीस ठाण्यात नराडेंविरोधात गुन्हा दाखल। मुंबईच्या बीकेसीमध्ये हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन होणार, भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश DY चंद्रचूड मुंबईत। 1,500 रुपये कमी असल्याचं बोलत काही जण चेष्टा करतात, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना 1,500 रुपयांची किंमत कळणार नाही, टीका करणाऱ्यांना अजितदादांचं उत्तर। लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतल्यास जेलची हवा खावी लागेल, साताऱ्यातील प्रकारावरून अजितदादांचा इशारा। ऑगस्टच्या शेवटी अर्ज भरलेल्यांना 2 महिन्यांचे पैसे देऊ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची माहिती। चिपळूण दौऱ्यादरम्यान अजितदादांकडून आमदार शेखर निकम यांची भेट, शेखर निकम चिपळूणमध्ये मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज सोलापूर दौरा, पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन करणार। आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत आज सासवडमध्ये युवक मेळाव्याचं आयोजन, रोहित पवार युवकांना मार्गदर्शन करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर, शहांच्या दौऱ्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि भूपेंद्र यादव नाशिक दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। अमित शहांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये 24 तारखेला महायुतीची बैठक, जागावाटपासंदर्भात शिंदे फडणवीस अजित पवारांसोबत बैठक, वाद नसलेल्या जागांवर अंतिम निर्णय होणार। विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं काम सुरू करण्याचं नियोजन, 45,000 कोटींच्या प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी हालचाली। एअर मार्शल अमरप्रीत सिंग हवाई दलाचे नवे प्रमुख 30 सप्टेंबरला पदभार स्वीकारणार, एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरींकडून पदभार स्वीकारणार। सिनेट निवडणुका उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी, 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार, मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। धारावीत मशिदीच्या अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद, तोडक कारवाईला 4 ते 5 दिवसांची स्थगिती, कारवाईवर स्टे आणण्यासाठी कोर्टात जाणार, मुस्लिम बांधव प्रतिनिधींची माहिती। मुंबईतील अंधेरीच्या राजाचं आज विसर्जन होणार, दुपारी 1 वाजेपर्यंत अंधेरीच्या राजाचं वर्सोवातील समुद्रात विसर्जन होणार, 15 दिवसांनी बाप्पाचं विसर्जन। उद्या अमरावती जिल्ह्यातील विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक, भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल 14 ढोलताशे पथक तयार।
अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून 1,84,40,00,000चं दान. कोल्हापूरच्या देवस्थान समितीकडून मोजणी सुरू. सोन्याच्या दरात 500 रुपयांनी वाढ. सोन्याचे दर 75,100 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 89,000वर. 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान मुंबई ठाणेला जोरदार पावसाचा इशारा तर नाशिक, अकोला, संभाजीनगर, धुळ्यासह इतर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. पावसाच्या उसंतीनंतर विदर्भाला पुन्हा येलो अलर्ट. 24 तारखेपासून विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. लातूर जिल्ह्यातील उजनी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस. उजनी ते मासुर्डी रस्ता पाण्याखाली. पूर ओसरल्यानंतर अडकलेल्या शेतकरी पाण्यातून बाहेर काढलं. नागपूर महापालिकेने 2.5 महिन्यात 3,208 खड्डे बुजवले. तरीही शहरात खड्डे कायम. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्याच्या पंचायत समितीला ठोकलं टाळं. धूर फवारणीच्या संदर्भात प्रश्न केल्यानं खंडविकास अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांसह सभागृहातून पलायन. पितृपंधरवाडा सुरू झाल्यानं पालेभाज्याही महागल्या. भाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ. नवरात्रोत्सवात भाज्यांच्या दरात घट होण्याचा अंदाज. एअर इंडिया कंपनीकडून 2 वर्षात 9,000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती. 9,000 पैकी 5,000 वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांची नोकर भरती. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार 26 सप्टेंबरपासून 3 दिवस मुंबई दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आढावा घेणार. म्हाडाच्या जमिनीवरील 17 ASRA प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार. 24,000 कुटुंबियांना दिलासा मिळणार. मुंबई महापालिकेत 178 पदांसाठी भरती करण्यात येणार. 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार. मुंबई विमानतळ आयुक्तालय झोन 3 कडून 2 प्रकरणांमध्ये सुमारे 1.58 कोटींचं सोनं आणि 1.54 कोटीचे हिरे जप्त. या प्रकरणात 3 जणांना अटक. पुण्याच्या चाकणमधील मर्सिडीज बेन्झ कंपनीवर पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाचा ठपका. उत्तर देण्यासाठी कंपनीला 15 दिवसांची मुदत. नवी मुंबईत आज कोळी भवनाचं उद्घाटन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार.